टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल एक पोस्ट शेअर केली होती। आज दुपारचे 12:30 वाजता मी कुलाबाहून फोर्टला जात होते आणि अचानक माझ्या गाडीला एका गर्दीने थांबवले। एका नारंगी पंचा स्टोल घातलेल्या माणसाने माझ्या गाडीच्या बोनेटवर जोरजोरात मारले आणि हसला। त्याने त्याचे पोट माझ्या गाडीला टेकवले। त्याचे इतर मित्र हसत हसत माझ्या गाडीच्या खिडक्यांवर हाताने मारत जय महाराष्ट्रच्या घोषणा देत होते। पुढील 5 मिनिटांत पुन्हा असेच घडले। मला समजले नाही की हे लोक आंदोलक होते की नाही, पण त्यांनी जय महाराष्ट्राचा नारा दिला, त्यामुळे ते आंदोलक असावेत। माझ्या कारमध्ये एक मित्र होता, त्यामुळे मी सुदैवी ठरले। जर मी एकटी असती तर काय झाले असते याचा विचार करून अंगावर शहारे येतात। काही वेळासाठी मला व्हिडिओ काढण्याचा मोह झाला, पण मला लगेच जाणवले की त्यामुळे त्यांच्या हिंसक वर्तणुकीत वाढ होऊ शकते, म्हणून मी व्हिडिओ काढला नाही। मी लहानची मोठी मुंबईतच झाले। विशेषतः दक्षिण मुंबईत मला नेहमी सुरक्षित वाटत आले आहे, पण आज अनेक वर्षांत पहिल्यांदाच दिवसाढवळ्या कारमध्ये असतानाही मला असुरक्षित वाटले। हे आंदोलन शांततेत होऊ शकले असते अशी अनेक उदाहरणे आपण याआधी पाहिली आहेत, पण इथे पूर्ण अराजकता होती। कर भरणारी एक नागरिक, एक महिला आणि या शहरावर प्रेम करणारी व्यक्ती म्हणून मला खूप वाईट वाटले। शासन आणि नागरी जबाबदारीची अशी चेष्टा करण्यापेक्षा आपण अधिक चांगल्या गोष्टींना पात्र आहोत। आपल्या स्वतःच्या शहरात सुरक्षित वाटण्याचा अधिकार आपल्याला आहे।